देशात नुकत्याच 18व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. 8-4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. देशातील स्थिती पाहता एनडीए 274 तर इंडिया आघाडी 229 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवर चुरशीची लढत बघायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 48 जागांचे कल मिळाले आहेत. हे कल उमेदवार आघाडीवर असल्याचे आहेत. 48 पैकी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 7 जागांवर आघाडीवर आहे, तर अजित पवार गट फक्त 1 जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे. जर आपण तिकडे पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर आहे, शरद पवार गट 5 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे, तर सर्वांचे लक्ष असलेले अपक्ष फक्त 1 जागेवर आघाडीवर आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ती फेरी पूर्ण झाली आहे. 48 जागांमध्ये महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा असा 50-50 चा सामना रंगला आहे. मात्र यात पुढच्या फेरीत बदल देखील होऊ शकतो. कोण कुठे आहे पाहूयात. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती. यामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, तर पुण्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत, तर हातकंगलेमधून सत्यजित पाटील आघाडीवर आहेत. नाशिकमधून राजाभाऊ वाझे आघाडीवर आहेत, तर दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव आघाडीवर आहेत, तर उत्तर मुंबईमधून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील आघाडीवर आहेत, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. रायगडमधून एक मोठी अपडेट येत आहे. अनंत गीते आघाडीवर आहेत, मात्र सुनील तटकरे आता पिछाडीवर गेले आहेत. भिवंडीतून कपिल पाटील आघाडीवर आहेत. मावळमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. संजोग वागरे पाटील हे आघाडीवर होते, मात्र आता आलेल्या माहितीनुसार श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. पुढील देखील कल आम्ही तुम्हाला कळवत राहू. तुर्तास धन्यवाद. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.